नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत डस्टरचं आयकॉनिक व्हेरियंट टॉप मॉडेलची की पहा मित्रांनो अशी दिली, ज्यामध्ये तुम्हाला लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि पार्किंगमध्ये गाडी वगैरे असेल तर तुम्हाला इथे त्याचं बटन दिले असेल. आणि इलेक्ट्रिक टेलगेट दिलं आहे गाडीमध्ये. इलेक्ट्रिकल टेलगेट बटन दाबल्यानंतर इलेक्ट्रिक टेलगेट ओपन होईल मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे. तर बघा, इलेक्ट्रिक टेलगेट ओपन होत आहे मित्रांनो. चाबी थ्रू आपण इलेक्ट्रिक टेलगेट पण ओपन करू शकतो गाडीचं. बंद करायचं असेल तर पण याला प्रेस करून धरलं तर आपण इलेक्ट्रिक टेलगेट बंद होईल. बॅक साईडनं पहा मित्रांनो, असा लुक दिला आहे. कनेक्टिंगमध्ये तुम्हाला टेल लाईट दिला आहे. आजकालच्या गाड्यासारखा तुम्हाला कनेक्टिंगमध्ये टेल लाईट दिला आहे, इथं पाहू शकता तुम्ही. डिफॉगर दिला आहे, वायपर दिला आहे, वरती पाहिलं तर हाय माउंट स्टॉप लाईट पण दिला आहे आणि शार्पन अँटीना पण दिला आहे गाडीला. यात मेमरी फंक्शन पण आहे. मेमरी फंक्शन पण आहे, ते सर सांगत आहे आपल्याला. यात आपण जेव्हा आपण पार्किंगमध्ये किंवा कंजेस्टेड एरियामध्ये गाडी जेव्हा पार्क करतो त्यावेळेस सपोज वर कुठला शेड असेल किंवा कुठलं काही जर असेल किंवा तुमची हाईट कमी किंवा जास्त असेल. माझी हाईट आता 5.6 आहे, कुणाची हाईट जास्त असते. मग त्यासाठी तुम्ही याला असं इलेक्ट्रिकली याला ह्या हाईटवर जर कुणाची हाईट कमी असेल तुम्ही सेट करत असेल तर याला आपण हे असं एक 3 सेकंडसाठी तुम्ही प्रेस केलात ना, इथे एक बीपचा आवाज येतो, 2 वेळेस बीप देतात आणि तुम्ही हे इथं सेट झालं. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही जेव्हा ओपन करतो ना बूट स्पेस, हे बघा हे लॉक झालं. आता ज्या हाईटला आपण सेट केलाय त्याच हाईटला आपण ओपन होणार. आणि यामध्ये जो बूट स्पेस दिलाय ना, 518 लिटरचा बूट स्पेस दिलाय, 518 लिटर. आणि जर तुम्ही हे जर काढलात पार्सल ट्रे तर अप टू 700 लिटर्स. इंडियन रोड कंडिशन जे आहेत ना, त्या रोड कंडिशनसाठी बनलेली आहे ही. ओके जी, जेव्हा आपण ऑफ रोडिंगसाठी जी गाडी वापरतात, हिचं जे म्हणजे हिचं जे हेडलाईट्स हे जे आहेत ना, हे मित्रांनो हे जे आहेत ना, हे जे आहेत ना एअर इनटेक आहेत. जेव्हा तुम्ही हायवेला गाडी चालवतात तेव्हा टायरचे जे आहे ना, टायर गरम होतात आणि इथनं हवा इनटेक होते आणि टायर थंड होतात. आणि हा जो बोनट दिलाय ना, तो बोनट हा तुम्हाला हायड्रॉलिक बोनट दिलेला आहे. हायड्रॉलिक आहे, पूर्ण हायड्रॉलिक आहे. ठीक आहे, गाडीमध्ये आपल्याला इथे हायड्रॉलिक बोनट दिलं आहे. हे पहा, थोडं लिफ्ट केलं की आपोआप वरती जाईल. वरती पाहिले तर तुम्हाला इन्सुलेशन पण दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला 1.3 लिटरचं आपल्या गाडीला जे वॉरंटी दिली कंपनीनं, 7 वर्ष किंवा 1.5 लाख किलोमीटर अनलिमिटेड. इंडस्ट्रीमधल्या कुठल्याच गाडीमध्ये एवढी वॉरंटी नाही आहे इंडस्ट्रीमध्ये. जसं जसं तुम्ही वर्षाला वर्ष तुम्ही ऑथराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही गाडी हे करसाल, सर्व्हिस कराल, दर वर्षाच्या वर्ष तुमची गाडी ऑटोमॅटिकली वॉरंटी रिन्युअल होणार. आणि हेच इंजन मर्सिडीजच्या कोलॅबोरेशनमध्ये बनवलेलं आहे. यस, त्याची परफॉर्मन्स अशी मी चालून बघली मित्रांनो, एक नंबर अशी परफॉर्मन्स गाडीमध्ये आहे. वरती पाहिलं तर इन्सुलेशन पण दिली, या साईडला पण पूर्ण मॅटिंग वगैरे दिली आहे. इंजन एवढं गरम झालं मित्रांनो, परफॉर्मन्स तेवढी चांगली असते, ती गरम तर होणारच झालं. खालच्या साईडला पण कवरिंग दिली, तुम्ही पाहू शकता इथे. आणि थोडं याला लिफ्ट वगैरे केलं, ऑटोमॅटिक पूर्ण असं बंद होईल बघा गाडीचं. 5 स्टार सेफ्टी रेटिंग आलेली आहे मित्रांनो. 5 स्टार. यामध्ये जे हेडलाईट्स दिलेत ना, ते हेडलाईट्स एलईडी हेडलाईट्स आहेत. एलईडी हेडलाईट्स, एलईडी जे वापरलेले आहेत ना, ट्रेंडिंगमध्ये एलईडीच वापरलेले आहेत. परत हे जे फॉग लाईट्स आहेत, ते फॉग लाईट्स पण एलईडीच दिलेले आहेत. बाकी गाड्यांमध्ये कुठल्या ॲज कम्पेअर टू केलं तर फॉग लाईट्स हे हॅलोजनमध्ये येतात, हॅलोजनमध्ये पण येत आहेत. पण आपल्या गाडीमध्ये पूर्ण एलईडी वापरलेला आहे. एलईडीमुळे एक तर तुमची बॅटरी कन्झम्पशन कमी होते आणि ब्राईटनेस जे असतं ना, ब्राईटनेस जास्त देते. आणि ऑटोमॅटिक रेंज सेन्सिंग वायपर पण दिले त्यामध्ये, आणि ऑटोमॅटिक हेडलाईट पण दिले आहेत. दोन्ही पण आहे. डिटेलिंग पहा मित्रांनो, रेनॉल्टची किती दिली इथे तुम्हाला. रेनॉल्टचं हे पहा, रेनॉल्टचं नाव दिलं आहे, एलईडी प्युअर व्हिजन रेनॉल्ट. आपण तुम्हाला आता मधल्या साईडला जाऊन पाहूया मित्रांनो इंटिरियर वगैरे गाडीचं कसं. पॉवर विंडोचे जे आहे ना, 1 टच आहेत, चारी पण पॉवर विंडोज 1 टच दिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट फीचर जो आहे ना मित्रांनो, बाकी गाड्यांमध्ये तुम्हाला ही सीट फक्त ऍडजस्टेबल, हाईट ऍडजस्टेबल दिसते. दोन्ही ड्रायव्हर साईड पण आपल्याला ड्रायव्हर म्हणू शकतात आपण किंवा पॅसेंजर साईड म्हणू शकतो. दोन्ही पण सीट इलेक्ट्रिक ऍडजस्टेबल आहेत. 6 वे ऍडजस्टेबल प्लस हे जे आहेत व्हेंटिलेटर सीट्स, दोन्ही पण सीट्स दिलेले आहेत. व्हेंटिलेटरचं स्विच जे आहे ना, इथं दिलेलं आहे. आणि सिटिंग पूर्ण लेदरमध्ये दिली, त्याची कुशनिंग वगैरे अशी चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. इथे तुम्हाला व्हेंटिलेशनचं बटन वगैरे दिले आहे, 3 मोड दिले आहेत इथे तुम्हाला सॉफ्ट टच मध्ये दिले आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला डिटेलिंग पाहिजे येलो लाईनमध्ये दिलेले, पूर्ण असं कार्बन फायबर मध्ये असं इथे दिलेले पूर्ण गाडीमध्ये. 48 ॲम्बिएंट लाईट, 48 कलर्स आहेत ॲम्बिएंट लाईटच्या. यामध्ये तुम्ही ऍडजस्टेबल कस्टमाइज करू शकतो. ओके. बाकी रिअर सीट मध्ये तुम्हाला मित्रांनो हा जो दिलाय ना,
हा तुम्हाला आर्मरेस्ट दिला मित्रांनो, ओके. आर्मरेस्ट दिलाय. दोन त्यामध्ये cup holder तुम्ही पण बॉटल दिले ना होल्डर पण आहे आणि मोबाईल होल्डर पण दिलेला आहे. आणि ही सीट पाहिले तर तुम्हाला आयसोफेक्स चाइल्ड सीट दिली आहे. Yes. बाकी यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिअर एसी वेंट्स आहेत. रिअरला पण 2 C2C केबलचे चार्जर दिलेले आहेत मित्रांनो. आणि बाकी यामध्ये तुम्हाला 60-40 स्प्लिट सीट्स पण दिलेली आहे, जे की तुम्ही ऍडजस्टेबल करू शकता. सर मला एक गाडीमध्ये मिसिंग वाटलं, ते म्हटलं तर स्पेअर टायर पाहिजे होतं कंपनीने द्यायला. पण यामध्ये किट दिली का? ऍक्च्युली काय आहे, गाडीच्या सोबत टायर रिपेअर किट दिलेली आहे मित्रांनो. हा. काय आहे की कुठल्या गाड्यांमध्ये कॉस्ट कटिंगमुळे पण, आणि आता ही एवढी वेटेड गाडी आहे, त्या वेटेड गाडीमुळे वेट असल्यामुळे आणि यामध्ये स्टेफनी दिल्यावर अजून गाडीमध्ये वेट होणार आणि मायलेज कमी देणार. मग कस्टमरलाच ते मायलेज कमी आलं, मायलेज रिपेअर किट आहे वाटतं ना? टायर रिपेअर किट दिलंय ना ऑलरेडी. इथे आपल्याला ठेवता येईल ना? हा, स्पेअर व्हील घेऊन तुम्ही ठेवू शकतो. ओके. बाकी बूट यामध्ये स्पेस पण खूप मॅसिव्ह दिला मित्रांनो, असा 500 लिटरचा. 60-40 मध्ये तुम्ही सीट पण स्प्लिट करू शकता. पूर्ण हा बेड बनतोय मित्रांनो. इथे पाहिलं तुम्हाला छोटासा लाईट दिलाय, होल्डर पण दिलेला आहे. या साईडला तुम्हाला टूल किट वगैरे ठेवण्यासाठी दिली आहे मित्रांनो. जॅक दिली आहे पूर्ण. असं दिले त्याला तुम्हाला लेदर मध्ये पूर्ण रॅपिंग वगैरे दिलेली आहे. इथे तुम्हाला रेनॉल्डचा लोगो, हॉर्न पहा असं दिले. डी कट मध्ये स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे. त्या साईडला तुम्हाला क्रूज कंट्रोलचे बटन वगैरे दिलेत, मोड वगैरे सेट करण्याचं. आणि इथे तुम्हाला कॉल वगैरे आला तर उचलण्यासाठी दिले. आणि हिडन मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी इथे दिले, पाहू शकता तुम्ही. इथे पाहिलं तुम्हाला स्पीडोमीटर असं दिलं मित्रांनो डिजिटलमध्ये. त्याचे मोड वगैरे सेट करण्याचं इथे पाहू शकता तुम्ही. फ्यूल इकॉनॉमी मोड, कन्झप्शन वगैरे किती गाडी देते, डिस्टन्स वगैरे. डिस्प्ले असा चांगला आहे. गाडीमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम पण दिलं आहे. इथे 10 इंची टच स्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही मित्रांनो यामध्ये गुगल इनबिल्ट आहे, ज्याद्वारे तुम्हाला कुठलाही डिव्हाइस अल्टरनेट कनेक्ट करण्याची गरज पडत नाहीये. दुसरी गोष्ट यामध्ये स्पॉटीफाय आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा गुगल अकाउंट जर तुम्ही कनेक्ट जर केलात, सिंक्रोनाइज केलात, तर तुमचे टोटल ॲप्लिकेशन्स यात चालतात. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले जे आहे ते वायरलेस चालतं. दुसरी गोष्ट यामध्ये मॅप गुगल जो आहे तो इनबिल्ट आहे. आपला कुठलाही एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट करण्याची गरज नाही पडत. ओके. कुठलाही जर तुम्ही सपोज लोकेशन जर सर्च केलात, सपोज मी केलो आता इथनं, मोबाईल कनेक्ट करण्याची गरज पडत नाहीये. मालवण जर सर्च केलात तर ठीक आहे, डायरेक्टली यात इंटरनेट ऑटो आतमध्ये एक ई सिम आहे, ज्याद्वारे तुमचं इंटरनेट चालतंय. 3 वर्षापर्यंत चालतंय ते इंटरनेट. ठीक आहे. कनेक्ट नावाची ॲप पण आहे ना? हा, माय रेनॉल्ड म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे 40+ कनेक्टेड फीचर्स आहेत. ओके. त्याद्वारे तुमची टोटल गाडी तुम्ही ट्रॅक करू शकतो. गाडीचं इग्निशन ऑन करू शकतो, गाडी इंजिन ऑन करू शकतो, गाडीचा एसी ऑन एसी ऑफ करू शकतो, व्हेकलचं स्टेटस चेक करू शकतो मित्रांनो. त्यामध्ये त्याद्वारे तुम्ही टोटली 360 कॅमेरा पहा मित्रांनो. त्याची क्वालिटी पण चांगली दिलेली पूर्ण. पहा, डुएल झोन एसी दिला गाडीमध्ये. मॅग्नेटिक वायरलेस चार्जर दिले. 6 स्पीड वाला गिअर बॉक्स दिलेला आहे मित्रांनो. 2 टाईप सीचे पोर्ट दिले तिथं, आणि वायरलेस चार्जरचं बटन दिले, आणि त्याचा स्विच पण दिले मित्रांनो. इथे पहा, ऑन ऑफ करण्यासाठी. इथे पाहिलं तुम्हाला आमरेस दिले, आणि ठेवण्यासाठी वगैरे चांगलं आहे असं आमरेसचं. इथे की ठेवण्यासाठी दिले, इथे तुम्ही की ठेवू शकता गाडीची. बाकी यामध्ये एक डायनॅमिक चेसिस म्हणून एक दिलेला आहे मित्रांनो. डायनॅमिक चेसिसद्वारे तुम्ही जेव्हा गाडी पार्क करता किंवा हिल्सच्या ठिकाणी घेऊन जातात, तेव्हा तुमची गाडी कशी थांबली, म्हणजे तुम्ही चढावाच्या ठिकाणी किती लेफ्ट साईडला दबलात का राईट साईडला आहे. म्हणजे आता सपोज गाडी आपण पार्क केलेली आहे, आपली गाडी वगैरे, तर ही जी गाडी आहे ना, ही आता आपली गाडी लेफ्ट साईडला 4 डिग्री सेल्सिअस मध्ये लेफ्ट साईड झुकलेली आहे, वाकलेली आहे गाडी, हे पण दिसतं. ओके. हे पण एक दिलेलं आहे. बेस्ट फीचर आहे डायनॅमिक चेसिस म्हणतात त्याला. असे लहान लेकरांसाठी एंटरटेनमेंटसाठी गेमिंग पण दिलेलं आहे. ओके. गेमिंग पण खेळू शकता तुम्ही. गेम मित्रांनो, मोस्ट पॉप्युलर गेम दिला आहे गाडीमध्ये. तुम्हाला इथे आयरन दिले मित्रांनो, ते पण इलेक्ट्रॉनिक. आणि गाडीमध्ये तुम्हाला सनरूफ पण दिलेलं आहे. हे पहा, ह्यूज वाला सनरूफ दिलेला आहे. सनरूफची ओपनिंग वगैरे तशी चांगली आहे मित्रांनो. हो का मित्रांनो, गेमिंग कसं खेळतोय पहा. आणि टचचा रिस्पॉन्स पण तसा चांगला आहे मित्रांनो डिस्प्लेचा. टॅबलेट सारखा रिस्पॉन्स आहे मित्रांनो. टच मोबाईल मध्ये तरी लॅग होतात गेम कुठले. ओके. स्टेअरिंग व्हीलला तुम्ही ऍडजस्टमेंट आहेत मित्रांनो, टिल्ट आणि टेलिस्कोपिक, हे पाहू शकता तुम्ही.
वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पण ऍडजस्टमेंट दिली आहे तिथे. जो आहे ना हे जे बनवलंय फायटर जेट कॉकपिट सारखं हा, बनवलंय. ठीक आहे. कुठला जर आपण मॅप जर सर्च केलो आणि कुठला जर मॅप लावला आपण, आता सपोज आपण हा मॅप लावलाय, तुम्हाला इथं बघण्याची गरज नाही पडणार. Head toward National Highway 361, National Highway 15. तर तुम्हाला त्या ड्रायव्हरचे जे क्लस्टर आहे हा. तिथंच तुम्हाला तुमचे नेव्हिगेशन आणि टर्न्स पूर्ण तिथं तुम्हाला Display वरती डिस्प्लेवरती दिसेल. दिसणार. ओके.